हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सच्चूज आर्ट। आज आपण ही रांगोळी आहे ती डिटेलमध्ये शिकणार आहोत। शेडिंग कसं द्यायचं, रंग कसे भरायचे हे सगळं डिटेलमध्ये शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा रेड आणि ऑरेंज कलरचं शेडिंग देणार आहोत। तर मी ऑरेंज कलर घेतलाय, तो पूर्ण साइडने भरून घ्यायचा पहिल्यांदा। हे एवढं भरल्यानंतर रेड कलरचा वापर करायचा आणि बाकीचा पूर्ण चौकोन आहे तो रेड कलरने भरून घ्यायचा आहे। हे एवढं भरून झाल्यानंतर येलो आणि ऑरेंज कलर मिक्स केलेत मी आणि हे मंदिराच्या शेपच्या साईडने हलकासा इथे टाकायचा आहे तो, जेणेकरून शेडिंग छान दिसते। आता याच्यात डार्क ब्ल्यू कलर घेतलाय, तो मी पूर्ण या साईडने फिल करणार। आता वर हाताने भरायचा आहे हळूहळू, कारण की ऑरेंज कलरमध्ये गेला तर तो चांगला नाही वाटणार। तिथे आपण चाळणीचा वापर करून घालू नाही शकत कलर, तर हाताने थोडा थोडा घालायचा आहे इथे सावकाश। ऑरेंज कलरमध्ये जाता नाही याची काळजी घ्यायची आहे। हे इतकं झालं करून की इथे लाईट कलरचा म्हणजे स्काय ब्ल्यू कलर घेतलाय मी, तो इथे मधल्या पार्टमध्ये भरणार। आता दोन कलरचं शेडिंग देताना हेच दोन कलर मिक्स करायचे आणि त्यांचं शेडिंग द्यायचं आहे। आता मी डार्क ब्ल्यू आणि स्काय ब्ल्यू दोन्ही मिक्स कलर घेते, ते मिक्स करायचे। आणि आता या इकडून या सर्कलमध्ये आपल्याला ते कलर फिल करायचं आहे, जेणेकरून परफेक्ट शेडिंग तुमची दिसणार आहे। हे बघा, अशा प्रकारे तुमचं शेडिंग तयार होणार। आता मी साईडसाठी डार्क ब्ल्यू घेतलाय आणि त्याच्यात थोडासा ब्लॅक कलर घालते आणि तो पूर्ण त्या मंदिराचा शेप आहे त्याच्या साईडने टाकायचं आहे। ब्लॅक कलर वापरून मी त्या मंदिराचा शेप पूर्ण देणार आहे। आता ब्लॅक कलर वापरूनच शिवलिंग ड्रॉ करायचं आहे इथे। तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही अगरबत्तीच्या काडीने वगैरे किंवा टोकदार एखाद्या वस्तूने आधी ड्रॉ करून घेऊ शकता इथे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे
कधी अजून रांगोळ्या घातल्या की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि रांगोळी तुम्हाला शिकता येईल. बऱ्याच रांगोळ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही एकदा चेक करू शकता. आता हे पूर्ण मी फिल केलं आहे. आता त्याला शेडिंग देण्यासाठी म्हणून ब्लॅकमध्ये थोडा व्हाईट कलर वापरला आहे आणि याच्यावर साईडने आता शेडिंग देणार आहे. आता इथे सुद्धा ब्लॅक कलर भरताना जेवढा शक्य होईल तेवढाच चाळणीने घालायचा आहे, बाकी पूर्ण हाताने भरायचं आहे. आता शिवलिंगावर बेलपत्र काढायचं आहे एक. ते काढण्यासाठी मी डार्क ग्रीन कलर वापरला आहे आणि त्याला शेडिंग देण्यासाठी लाईट ग्रीन कलर वापरला आहे. आता इथे त्रिशूळ काढूया ब्लॅक आणि मरून कलरचा वापर करून. तर मरून कलर मी रेडमध्ये ब्लॅक मिक्स करून बनवला आहे, त्या कलरचा आता त्रिशूळ काढणार आहे. त्रिशूळाला शेडिंग देण्यासाठी ब्लॅक कलर वापरायचा.
इथे आता मरून कलर वापरून शिवलिंगावर रुद्राक्षाची माळ ड्रॉ करते. त्याच्यासाठी डॉट डॉट टाकायचे पूर्ण सर्कलमध्ये. अगरबत्तीची काडी वापरून त्याच्यावर टिपके काढायचे आणि मध्ये व्हाईट कलरचे शेडिंग द्यायचे. अशा प्रकारे ही माळ बनवून तयार आहे. आता मी एक फूल काढते. आता व्हाईट रंगाचा वापर करून इथे ओम नमः शिवाय लिहिणार आहे. ही इतकी आपली रांगोळी रेडी आहे. आता साईडने पूर्ण मी क्लीन करून घेते आणि याला पूर्ण व्हाईट बॉर्डर द्यायची आहे. एकदम छोटी द्यायची आणि सावकाश द्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. महाशिवरात्री स्पेशल आपली रांगोळी डिझाईन इथे रेडी आहे. नक्की लाईक करा. थँक्यू.